नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 95. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणतात की तुम्ही अगोदरचे आहात, तुम्ही अगोदरचे आहात, तुम्ही आधीचे आहात. हेच आता आपण आपल्या परीने समजावून घेत आहोत. हेच आता आपण आपल्या परीने समजावून घेत आहोत. चूक भूल देणे घेणे आणि हे असेच आहे असा काही दावा नाही. बरे असो. विषय असा आहे की स्वतःचा बोध अगोदरचा आहे आणि म्हणूनच जगाचा अनुभव येतो की जग हे अगोदरचेच आहे. म्हणूनच तर आपल्याला जगाचा बोध होतो. नक्की काय आहे? विषय असा आहे की स्वतःचा बोध अगोदरचा आहे आणि म्हणूनच जगाचा बोध येतो की जग हे अगोदरचेच आहे. म्हणूनच तर आपल्याला जगाचा बोध होतो. नक्की काय आहे? काहींना वाटते स्वतःचे व जगाचे भान एकमेकांना एकाच वेळी होते. काहींना वाटते स्वतःचे आणि जगाचे भान एकमेकांना एकाच वेळी होते. पण अशा दोन जाणीवा नाहीत की त्या एकमेकाचे एकाच वेळी भान ठेवतील. आणि शिवाय जाणीवेमध्ये क्रमाक्रमाने जाणून घेणे अशी क्रमिकता कधीच नसते. या जाणीवेचे किंवा या जाणीवेला अनेक वचन पण नाहीत. जसे स्वसंवेद्य याला पण अनेक वचन नाही असो. आपण एखादा छान चित्रपट पाहतो. तो पाहतो आपण पडद्यावर आणि चित्रपटात मन गुंतले की मग ज्यावर चित्रपट उमटतो त्या पडद्याकडे कुणाचेच लक्ष नसते. चित्रपटात मन गुंतले की ज्यावर चित्रपट उमटतो त्या पडद्याकडे कुणाचेच लक्ष नसते. तो पडदा दुर्लक्षित राहतो. पण पडदा अगोदरचा असल्याशिवाय, आधीचा असल्याशिवाय त्यावर चित्रपट उमटू शकेल काय? हा पडदा चित्रपटाच्या पूर्वीपासूनच असतो. म्हणजेच तो नित्य आहे आणि अपरिवर्तनशील असा असतो. इथे एक शंका अशी विचारता येते की आपल्या सुषुप्ती अवस्थेत म्हणजे गाढ झोपेत बाह्य जग हे बाह्यच असते. बाह्य जग हे बाह्यच असते आणि जसेच्या तसे नेहमीसारखे कार्यमग्न पण असते. फक्त मला त्याचे भान नसते इतकेच. मला जरी या अशा जगाचा बोध किंवा भान नसले तरी, मला या जगाचा बोध किंवा भान नसले तरी मी ज्यावेळी गाढ निद्रेत म्हणजे सुषुप्तीत होतो त्याच वेळी नेमका त्याच वेळी जे काही लोक त्यांच्या जागृतावस्थेत असतील त्यांना तर जग असतेच ना. जे काही लोक त्यांच्या जागृतावस्थेत असतील त्यांना तर जग असतेच ना. म्हणजेच माझ्या सुषुप्ती अवस्थेतही जग आहे. माझ्या सुषुप्तीत अवस्थेतही जग असते असे म्हणायला काय हरकत आहे? हे तर स्पष्टच आहे की कुणीही हे खरे म्हणेल
हे तर स्पष्टच आहे की कुणीही हे खरे म्हणेल, पण या शंकेचे समाधान असे आहे की ज्या लोकांना तुम्ही गाढ निद्रेत सुषुप्तीत असताना जगाचा बोध होत आहे, ते लोक तुमच्या गाढ झोपेत तुमच्या सुषुप्तीत येऊन तशी तुम्हाला जग असल्याची खात्री देतात काय? साक्ष देतात काय? की हो हो हो, तुम्ही गाढ झोपेत असल्यामुळे तुम्हाला जगाची प्रतीती येणे शक्य नाही, पण घाबरू नका, आम्हाला जगाची प्रतीती आम्ही जागृत अवस्थेत असल्यामुळे होत आहे बरे का. असं कुणी तुमच्या गाढ झोपेत येऊन सांगू शकत नाही. म्हणून यांची साक्ष, यांची खात्री ही कुछ कामाची आहे, काहीही उपयोगाची नाही. पण उलट तुम्हीच जागे झाल्यावर म्हणजे जागृतीत आल्यावर म्हणजे भानावर आल्यावर म्हणता, हे सर्व लोक माझ्या सुषुप्तावस्थेत जगाचा अनुभव घेत होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जे लोक त्यांच्या जागृत अवस्थेत आणि तुमच्या सुषुप्ती अवस्थेत जगाची प्रतीती अनुभवतात, त्यावेळी ते पण तुमच्या सारखेच म्हणजे तुम्ही तुमच्या जागृत अवस्थेत जसे करत होते तसेच आपापल्या संकल्पानुसार, आपापल्या कल्पनेनुसार, आपापल्या भ्रमानुसार, आपापल्या विश्वास, मान्यता, परंपरा, ट्रॅडिशन इत्यादी नुसारच जगाला पाहत असतात. ते सत्य जगाला थोडेच पाहतात, ते भ्रमदृश्यालाच जग म्हणून त्यांच्या कल्पनेतीलच जगाला पाहतात. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जसे प्रत्येकाचे स्वप्न वेगवेगळे असते, एकाच्या स्वप्नात दुसऱ्याचा प्रवेश नसतो, तसेच प्रत्येकाचे आपापल्या कल्पनेवर आधारित जग पण हे वेगवेगळे आहे. तिथे पण एकाच्या जगात दुसऱ्याचा प्रवेश नसतो. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुमचे जग वेगळे आहे आणि माझे जग वेगळे आहे. म्हणून इथे अशांची साक्ष काही कामाची नाही. तुम्ही यावर म्हणाल, हे तुमचे सगळे ठीक आहे, हे तुमचे सगळे ठीक आहे, पण ईश्वराला तर सर्व जगाचे भान तर आहेच ना. यावर रोखठोक उत्तर असे आहे की अहो, ईश्वर ही पण तुमच्याच अनेक कल्पनापैकी एक कल्पना आहे आणि या सर्व कल्पना तुम्ही करता म्हणूनच आहेत. त्या तुमच्यापेक्षा पृथक किंवा वेगळ्या नाहीतच, तुमच्या असणेपणामुळेच त्या आहेत. तुम्ही आणि त्या कल्पना अशा दोन भिन्न वस्तू नाहीत, तुमच्या असणेपणामुळेच त्या आहेत. ईश्वर काही तुम्हाला सांगायला येत नाही की मी आहे म्हणून. तुम्हीच असणेपणाच्या स्वरूपात शुद्ध चेतन तत्व आहात. ईश्वर काही तुम्हाला सांगायला येत नाही की मी आहे म्हणून वगैरे वगैरे. तुम्ही असलेपणाच्या स्वरूपात शुद्ध चेतन तत्वच आहात. आपणच शुद्ध असे असणेपण आहात. हे आपले असणेपण अर्थात वैयक्तिक नाही, तर ते फक्त व्यक्त आहे, शाश्वत आहे, अविच्छिन्न आहे. हे आपले असणेपण नेहमीच शुद्ध स्वरूपात असते. ते कुठलाही विचार, तर्क, कल्पना, विश्वास, भय, आशा, लालसा, ग्रंथ वाचन इत्यादीवर अवलंबून नाही, तर ते स्वयंसिद्ध आहे. असणेपणाविषयी आपण थोडाही संशय घेऊ शकत नाही. असणेपणाविषयी
आपण थोडाही संशय घेऊ शकत नाही. कारण संशय घेणाऱ्याच्या रूपाने सुद्धा परत हा असणे पण आहेच. संशय घेणाऱ्याच्या रूपाने परत असणे पण जशाच्या तसा आहेच. मांजर जशी कितीही उंचीवरून उडी मारत असली तरी शेवटी बरोबर ती आपल्या 4 पायावरच स्थिरावते. तसे हे आहे. एकदा हे कळले की आपले व्यावहारिक व्यक्तिमत्व किंवा व्यक्तिगत बोध कधीच थोडाही औषधाला बाधक होत नाही. भर दिवसा आभाळात टळटळीतपणे दिसणाऱ्या तेजोहीन चंद्राप्रमाणे हे व्यावहारिक व्यक्तिमत्व किंवा हा व्यक्तिगत बोध फक्त असतो. त्यामुळे काहीच लाभ हानी नाही. म्हणून सध्या आपण कुठे आहोत? म्हणजे तुम्ही या जगात आहात की हे जग तुमच्यात कल्पनेत आहे? हे तर तुम्हाला मान्यच करावे लागेल की गाढ झोपेत म्हणजे सुषुप्तीत तुम्हाला जगाचे कुठलेच भान नसते. तरी पण तुम्ही तुमच्या स्वतःचा असणेपणा येथे नाकारू शकता काय? अर्थात नाही. सुषुप्तीत तुम्ही असता पण जग नसते. व जाग येताच आपापल्या कल्पनेनुसार सर्वच्या सर्व जग प्रगट होते. याचाच अर्थ असा की जगाचे स्वतंत्र वस्तुत्व व वेगवेगळेपणा सिद्धच होत नाही. याचाच अर्थ असा की जगाचे स्वतंत्र वस्तुत्व व वेगळेपणा सिद्धच होत नाही. तुम्हाला जाग येताच तुम्ही आपापल्या कल्पनेनुसार केलेल्या जगात परत येता. तुम्हाला वाटते ही आपली जागृत अवस्था आहे. पण ही पूर्ण जागृत अवस्था नसून जागृत स्वप्नावस्था आहे. अर्धवट भौतिक जगात आणि उरलेली मानसिक जगात अशी ही आपली जागृत अवस्था आहे. अशी ही आपली जागा आहे. तात्पर्य तुम्हीच जगाची कालच्या अनुभवावर आधारित आणि उद्याच्या मनसुबेवर आधारित अशा कल्पनेवर भिस्त ठेवता व स्मृतीचा आधार घेऊन जगाचे तथाकथित सातत्य टिकवता. तात्पर्य तुम्हीच जगाची कालच्या अनुभवावर आधारित आणि उद्याच्या मनसुबे यावर आधारित अशा कल्पनेवर भिस्त ठेवता व स्मृतीचा आधार घेऊन जगाचे तथाकथित सातत्य टिकवता. तात्पर्य सकाळी जाग येताच लगेच अहमवृत्ती उगम पावते व तुमच्या अर्धवट भौतिक आणि अर्धवट तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार केलेल्या जगाला जन्म देता आणि त्यात प्रवेश करता. पण स्वस्वरूप ज्ञान होताच हे जगाचे अनाकलनीय कोडे सुटते. श्री रमण महर्षी गमतीने म्हणतात, जग स्वतः येऊन तुम्हाला कधीच म्हणत नाही की माझे कोडे एकदाचे सोडवा बुवा तुम्ही. तेव्हा हे प्रथम कळले पाहिजे की आपला व जगाचा संबंध काय आणि तो कसा. आपणच तशी जगाची आपापल्या कल्पनेनुसार धारणा करतो एखाद्या स्वप्नासारखी. आणि तसेच जग आहे की ते आपल्यापासून स्वतंत्र, वेगळे, पृथक, सत्तावान
असे कायमचे आहे. म्हणूनच कल्पना करणारे काय याचाच प्रथम शोध घ्यायला हवा. हा जर शोध घेतला नाही तर समस्त वैज्ञानिक व धर्मशास्त्रीय उहापोह सगळे निरर्थक ठरतात. हा जर शोध घेतला नाही तर समस्त वैज्ञानिक आणि धर्मशास्त्रीय उहापोह सगळे निरर्थक ठरतात. त्यातून खरे समाधान मिळणार नाही, फक्त बौद्धिक मानसिक समाधान मिळू शकेल. श्री निसर्गदत्त महाराजांच्या म्हणण्यानुसार असे सांगावेसे वाटते की साक्षात्काराच्या अवस्थेत कुठलीच सृष्टी, कुठलेच जग नाही. साक्षात्काराच्या अवस्थेत कुठलीही सृष्टी, कुठले जग नाही. जर सृष्टी आहे, जग आहे असे जर वाटत असेल तर तो साक्षात्कारच नाही, तो आत्मसाक्षात्कारच नाही असे समजा. कारण आत्मसाक्षात्कार स्वस्वरूप दर्शन होताच जग जग म्हणून राहत नाही, तर तो चिद्विलास म्हणूनच राहतो. आत्मसाक्षात्कार किंवा स्वरूपात स्थित झाल्यावरच तुम्ही म्हणू शकता जग नाही. जगाची पृथक स्वतंत्र अशी वेगळी सत्ता नाही, आहे तो केवळ आहे चिद्विलास. मग आता सृष्टी झाली काय किंवा नाही झाली काय हे सर्व प्रश्न निरर्थक ठरतात. नमस्कार.